पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजचा सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, ती म्हणजे मेथीची भाजी मित्रांनो। होय, जी आपण अतिशय चवीनं खातो, अतिशय रुचकर असते आणि मेथीची भाजी अतिशय आयुर्वेदिक आणि औषधी आणि ज्याच्यामुळे कॅल्शियम आपल्याला मिळतं, लोह जास्त मिळतं असं म्हणतात। आणि मग ही मेथीची भाजी सुद्धा मित्रांनो कधी कधी विषारी असते, तिच्यामध्ये सुद्धा विष असतं। मागे तुम्ही काही घटना ऐकल्या असतील, काही बातम्या काही विदर्भात तिकडे काही ठिकाणी घडलेल्या आहेत मराठवाड्यामध्ये, का मेथीची भाजी खाऊन काही लोकांना विषबाधा झालेली आहे आणि अनेक प्रकरणं मेथीची भाजी खाल्यानंतर विषबाधा झाल्याची समोर आलेली आहेत मित्रांनो ही विषबाधा का होते? आपण जर मेथीची भाजी जर खात असतो तर त्याच्यासाठी कुठली काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी काय करायला पाहिजे, यासाठी हा मित्रांनो व्हिडिओ बनवलेला आहे। मित्रांनो, तुम्ही मेथीची भाजी खातात त्या मेथीची भाजी नीट बघून घ्या। आपण काय करतो, एकदम छान भाजी दिसते किंवा लाल कोराची भाजी असते किंवा काही मोठ्या पाण्यात, कधी महागाई जर वाढली असेल तर आता सध्याच्या काळात तुम्हाला सांगतो महागाई एवढी वाढलेली आहे का 30-40 रुपये तरी कमीत कमी मेथीची भाजी मिळते आणि जी लाल कोराची मेथीची भाजी तिला जास्त डिमांड असते। परंतु होतं काय मित्रांनो, हवामान बदलत चाललेलं आहे, त्याच्यामुळं काय झालं, कीटकांचा जो प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे आणि शेतकरी बंधू त्याच्यावरती भाजीपाल्यावर मोठ्या प्रमाणात औषधं फवारतात आणि त्याचा महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर जी मेथीच्या भाजीवर तुम्ही जर बघता त्याच्यावर जी पडणारा जो कीड आहे, ती ज्याला कीड लागते ती म्हणजे ती नागआळी मित्रांनो। अतिशय नागासारखी अशी आपल्याला दिसते ती आळी, म्हणून तिला नागआळी म्हणतात मित्रांनो। आणि या नागआळीच्या उपचारासाठी किंवा त्याच्या उपाययोजनासाठी एकदम पॉवरफुल अशी औषधं मारली जातात मेथीवरती, लक्षात घ्या। आणि मग आपण ही मेथीची जुडी जेव्हा घरी आणतो लक्षात घ्या, आणि जेव्हा ती निसत असतो म्हणजे आपल्याला भाजी करण्याच्या अगोदर, तेव्हा मित्रांनो ती नागआळी असलेली पानं नक्की निवडून टाका, निदान बाजूला काढा, व्यवस्थित लक्षात घ्या। बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये म्हातारी माणसं असतात किंवा घरातील ज्यांना दिसत नाही ती माणसं बसल्या दुपारी वगैरे ती मेथीची पानं तोडून तयार करत असतात आणि आपल्या लक्षात येत नाही। कधी मेथीची जुडी म्हणजे मेथीची पानं तोडताना आपल्यासुद्धा ती लक्षात येत नाही। त्यामुळे मित्रांनो ह्या नागआळीची आपण काळजी घ्यायला पाहिजे, 100% त्याची विषबाधा होते, लक्षात घ्या। पावसाळ्याच्या दिवसामध्ये हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये नागआळीचं प्रमाण भाजीवरती मोठ्या प्रमाणावर असतं आणि नागआळी काय फक्त मेथीच्या भाजीवरच पडत नाही, लक्षात घ्या मित्रांनो, पालकावर सुद्धा पडते। अनेक भाज्यांवर आता अलीकडे नागआळी दिसून आलेली आहे। नागआळीचं प्रमाण अलीकडे मेथीच्या भाजीवर जास्त प्रमाणात दिसून येत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ बनवला आहे। तुम्ही जर कधी मेथीची भाजी करणार असाल, कधी मार्केटमध्ये गेला असेल तर एक तर नागआळी नसलेली भाजी तुम्ही निवडा आणि घ्या। ती किती सुंदर, किती छान दिसते, किती ताजी दिसते, याच्यापेक्षा त्या मेथीच्या भाजीवर नागआळी नाही हे बघून घ्या। आणि जर समजा मेथीची भाजी घरी आणली असेल तर प्रत्येक पान व्यवस्थित चेक करून मगच त्याची भाजी करा, म्हणजे विषबाधा वगैरे किंवा त्याच्यापासून जे काही प्रॉब्लेम अडचणी होतील तर त्या होणार नाही मित्रांनो। हा होता मित्रांनो नागआळी संदर्भात, मेथीच्या भाजीवरील जे नागआळी असते त्याच्या संदर्भातला व्हिडिओ। जर आवडला असेल तुम्हाला, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद।